मुख्यमंत्री साहेब, तुम्ही लाडकी बहीण योजना जी अंमलात आणत आहात, महिन्याला 1,500 रुपये, परंतु जी श्रावण बाळाची योजना चालू आहे त्याच्यामध्येच हे 1,500 रुपये तुमचे ऍड करा आणि याच लोकांना तुमची पगार वाढवून द्या. जर तुम्हाला कुठली योजना अंमलातच आणायची असेल तर महिलावर होणारे अन्याय अत्याचार थांबवा. ज्या महिलावर बलात्कार होत आहे, त्या वेळेला बलात्कार होत आहे त्याला फाशीची सजा लागू करा. गेल्या कित्येक वर्षापासून सिलेंडरचे दर 1200 ते 800 पर्यंत आहेत. प्रत्येक सिलेंडरचा दर हा 300 रुपये करा. ज्या उद्योग व्यापाऱ्यांची जीएसटी तुम्ही लागू केली आहे ती जीएसटी तुम्ही कायमची बंद करा. लोक सुशिक्षित बेकार तरुण वर्ग आज कामासाठी माऱ्या फिरत आहे, त्यांना शासकीय नोकऱ्या चालू करा, भरत्या चालू करा, त्यांचे फॉर्म चालू करा. महिलाही दिवसभर प्रवास करून बस स्टँडवर बसलेली असते, तिला पुढे जाण्यासाठी बस अवेलेबल नसते, तिला महिलावर बस स्टँडवर काहीतरी विचित्र प्रकार हा दिवसेंदिवस घडून येत आहे. महाराष्ट्रामधील प्रत्येक बस स्टँडवर हा महिलांसाठी सुरक्षा कक्ष अवेलेबल करा. एवढंच नव्हे तर दिवस रात्र महिला कबाड कष्ट करून आज रूम भाडं आणि लाईटीचं बिल भरून तिचं कंबरनं मोडलं आहे. लाईट बिलाचे दर कमी करा आणि जे आज ती रूम भाडं भरून तिचा जीव वैतागून गेला आहे, काम करून घरातलं मुलं बाळाची पोटगी खळगी भरण्यासाठी तिच्या कामाला हात नसतं, त्याच्यातून तिला रूम भाडं भागवायचं असतं. या महिलांसाठी कुठेतरी 4 पत्र्याची जागा तुम्ही तुमच्या सोसायटीमधून अवेलेबल करून द्या. जे घरकुल आहे या गोरगरिबाला 4 पत्र्याचं घरकुल त्यांच्यापर्यंत कसं पोहोचविते होईल या गोष्टीकडे लक्ष द्या. महिलावर होणारा अन्याय अत्याचार जर तुम्हाला थांबवायचा असेल तर या गोष्टी तुम्ही अंमलात आणा. खरंच तुमची लाडकी बहीण महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहे का आणि त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्या हाताला काम आहे का? तुमच्या राजकारणाचा फंडा गोरगरीब जनतावर आणून जनतेचा विनाकारण तुम्ही त्यांची दिशाभूल करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.